राणी, तुला इंग्लिश येतं मला माहिती नव्हतं. इंद्र भाऊजी, आता तुमच्या सोबत राणी सुद्धा फॅक्टरीची जबाबदारी सांभाळणार की काय? तसं तर तुम्ही वेल एज्युकेटेड आहात. तुम्ही आलात कधी फॅक्टरी सांभाळायला? उर्मिला, कधीच मिळालं नाही असं करू नकोस. पोट खराब आहे ना? माझ्या पोटात काही नाहीये, मला भूक लागलीये. खाऊ देत मला. इंग्लिश बोलून सगळ्यांना इम्प्रेस करायची नाटकं केली नाही ने. आत्ता सगळी नाटकं बाहेर काढतो हिची. अरे देवा, हिला फक्त इंग्लिश बोलता येतंय, पण खायचं कसं याची अक्कल नाहीये. उर्मिला, तुझ्या खाण्याकडे लक्ष दे. राणीला काहीच बोलू नकोस. आज सत्कार मूर्ती येते. कसली डोंबल्याची सत्कार मूर्ती? सगळ्यांसमोर इम्प्रेशन मारायचं होतं म्हणून काहीतरी वाचन करून आली ती आणि बोलली इंग्लिश. एवढं सगळं जेवण बघून किती घाम फुटलाय बघ तिला. नाही ना, पण खरं तर तिची पण काही चूक नाही. तिच्यासारख्या वस्तीतल्या लोकांनी एवढं सगळं जेवण कधी बघितलंच नसेल ना. आणि तिच्या आईबापांची तरी कुठे लायकी आहे असं जेवण खाऊ घालण्याची. ती तरी बिचारी काय करणार रे. अगं राणी, काय करतेस? हे बघ, असा बोटांमध्ये घट्ट पकड फोक. असा. करेक्ट. आणि आता महत्वाचं म्हणजे कोणी तुझ्याकडे बघतंय किंवा तुला कोणी काही बोलेल असा विचार नको करूस. बिंदास का. कम ऑन, ट्राय कर, जमेल तुला. बघितलंस किती सोपं होत. मुखातच काळजी करतेस. विक्रांत, मला थोडा त्रास होतोय, आलेच मी. हा, नॉनसेन्स. अक्कल नाहीये तुला? नीट बघून चालता येत नाही का? अंधाळ आहेस? युजलेस. विक्रांत, इथला ओनर कोणी? त्याच्याशी बोलून आत्ताच्या आत्ताला इथून फायर कर. सॉरी मॅडम, माफ करा मला. काय माफ करा? हा, काय माफ करा? उर्मिला ताई, तुम्ही का ओरडताय त्यांच्यावर? अहो हे बघा, त्यांची काही चूक नाहीये. ते तुम्ही असं एकदम पटकन उठलात ना, ते मागेच होते म्हणून तुमचे. शट युअर माउथ. मला शहाणपणा शिकवायचा नाही. मला
मला अस्वस्थ होतंय, नाहीतर मी तुला दाखवलास. तुझ्याकडे तर मी नंतर बघते. दादा तुम्ही माफ करा. मी ताईंच्या वतीने तुमची माफी मागते. जाऊ द्या. काही हरकत नाही मॅडम. बरं चला हे उचलायला मदत करते हा मी तुम्हाला. घ्या. मिसेस महाडिक किती चांगल्यात ना ग. आबांची सून शोभते. आबा पण असेच गरिबांसाठी कामगारांसाठी उभे राहायचे. पाहिले आम्ही कित्येकदा. तुमच्यातला हा चांगुलपणा जोपर्यंत टिकून आहे ना तोपर्यंत माणुसकी या जगात अशीच टिकून राहणार आहे बघा. नाहीतर त्या उर्मिला मॅडम, त्यांना काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही? कशा बोलत होत्या त्या? अहो नाही तसं काही नाहीये. आणि मी पण एवढं कुठे काय केलं? ज्याची काही चूक नाहीये त्या माणसाला कशाला उगाच बोलायचं? म्हणजे फक्त तो आपल्यासाठी काम करतो म्हणून त्याला कमी लेखणं, त्याचा अपमान करणं मला नाही आवडत. म्हणून मी फक्त त्यांची माफी मागितली बस. सो स्वीट ऑफ यू. ठीक आहे, तुम्ही जेवून घ्या ना. हो तुम्ही पण या बस.